प्रॉब्लेम सेट 1 मधला क्वेश्चन फर्स्ट मधला 4 चालू आहे आपला. ट्रायंगल एबीसी and triangle DEF are equilateral triangles. Area of triangle ABC as to area of triangle DEF is equal to 1:2. If AB is equal to 4, then what is length of DE? आणि इथे पर्याय दिलेले आहेत. तर हेच एक्झाम्पल आपण सॉल्व केलेलं आहे. आठवते का पहा, प्रॅक्टिस सेट 1.4 मध्ये 6वं एक्झाम्पल चालू आहे. 6व्या एक्झाम्पल हे सेम टू सेम हेच एक्झाम्पल आहे, वेगळं काही नाही. तिथे आपण सोडवलेलं आहे डिटेल मध्ये, आणि तरी पण आपण आता इथे शॉर्टकट मध्ये तुम्हाला मी सोडवून दाखवत आहे. तर स्टार्टिंगला पहा, इथे हे इक्विलॅटरल ट्रायंगल्स आहेत, आणि इक्विलॅटरल ट्रायंगल्स हे नेहमीच सिमिलर ट्रायंगल असतात, हे लक्षात घ्या. इक्विलॅटरल ट्रायंगल हे नेहमीच सिमिलर ट्रायंगल असतात, आणि त्याच्यामुळं आपण पुढचा पार्ट आहे तो आपण सोडवू शकतो. पहा, इक्विलॅटरल ट्रायंगल सिमिलर का असतात, तर त्याचे अँगल जे असतात ते 60 डिग्री असतात, ऑल अँगल्स. त्याच्यामुळे कोणतेही 2 अँगल्स आपण घेऊन अँगल टेस्ट नुसार ते आपल्याला सिमिलर दाखवता येतात, दाखवलेले आहेत. प्रूव्ह करून आपण ते, हेच एक्झाम्पल आहे. तर इथे शॉर्टकट मध्ये मी लिहितोय आता इथे, ट्रायंगल एबीसी सिमिलर ट्रायंगल DEF, अँगल टेस्ट नुसार. मग आता इथे ट्रायंगल सिमिलर झाले तर त्यांचा एरियाचा रेशो हा त्यांच्या करस्पॉन्डिंग साइडच्या स्क्वेअरच्या प्रोपोर्शन मध्ये आपण घेऊ शकतो. अँड देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल DEF इज इक्वल टू, त्यांच्या करस्पॉन्डिंग साइडच्या स्क्वेअरच्या प्रोपोर्शन मध्ये घेऊ शकतो. पण करस्पॉन्डिंग साइड्स कोणत्या घ्यायच्या आहेत, तर इथे एक्झाम्पल मध्ये पहा, इथे AB आहे आणि DE शोधायचे आहे. त्यामुळे AB आणि DE घ्यायचे आहेत करस्पॉन्डिंग साइड्स. इथे पहा, घेताना हे आपल्याला AB आणि DE घ्यायचे आहेत. त्यामुळे अर्थातच इथे AB स्क्वेअर अपॉन D स्क्वेअर येणार आहे. आता इथे आपल्याला व्हॅल्यू ठेवायचे आहेत. हा रेशो दिलेला आहे ऑलरेडी, 1/2 इज इक्वल टू AB ची व्हॅल्यू 4 दिलेली आहे, त्यामुळे 4 स्क्वेअर अपॉन D स्क्वेअर येणार. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे. देअरफॉर D स्क्वेअर इंटू 1 म्हणजे D स्क्वेअर इज इक्वल टू 4 स्क्वेअर इंटू 2, 4 स्क्वेअर इंटू 2. अँड देअरफॉर आता स्क्वेअर रूट घ्यायचा आहे. टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ दी साइड्स वी गेट D इज इक्वल टू 4 स्क्वेअरचं स्क्वेअर रूट 4 आणि 2चं स्क्वेअर रूट 2 लिहायचं आहे. म्हणजे जिथे आपल्याला आन्सर जे आहे ते मिळालेलं आहे D इज इक्वल टू 4√2. त्यामुळे ऑप्शन D येणार आहे. ओके. क्वेश्चन 1 मधलं लास्टचं 5th एक्झाम्पल पहा. Just a minute. In figure, segment XY parallel segment BC. Then which of the following statement is true? तर याच्यामधलं ट्रू स्टेटमेंट कोणतं आहे ते आपल्याला शोधायचं आहे. तर इथे सगळ्यात महत्वाचं म्हणजे XY पॅरलल BC दिलेला आहे. त्यामुळं हा छोटा ट्रायंगल AXY पहा,
आणि मोठा ट्रायंगल हा एबीसी जो आहे तर तो पहा, तर ते आपल्याला सिमिलर दाखवता येतात का हे पहा. तर ते आपल्याला सिमिलर दाखवता येतात. कसे? तर या समांतर रेषा आहेत एक्स वाय आणि बीसी, आणि ए बी छेदिका घेतली म्हणजेच ट्रान्सव्हर्सल घेतली, तर हा अँगल एक्स वाय कॉन्ग्रुएंट अँगल एबीसी होणार का? तर अल्टरनेट अँगल्स. सिमिलरली अँगल ए वाय एक्स कॉन्ग्रुएंट अँगल एसीबी होणार. हे का? तर हे सुद्धा अल्टरनेट अँगल्स. आणि त्याच्यामुळे इथे देअरफॉर ट्रायंगल एक्स वाय सिमिलर ट्रायंगल, सॉरी एबीसी घेऊ आपण अगोदर, म्हणजे जरा बरं पडेल तुम्हाला समजावून सांगायला. हा, ट्रायंगल एबीसी सिमिलर ट्रायंगल एक्स वाय, हे एक्स वाय का? तर अँगल टेस्ट. ओके, हे शॉर्टकट मध्ये सोडवतोय. मोठे एक्झाम्पल आलं तर हे डिटेल मध्ये सगळं लिहावं लागेल, हे प्रूव्ह करावं लागेल आणि मग पुढचा भाग. आता इथे ट्रायंगल सिमिलर झाले तर त्यांच्या करस्पॉन्डिंग साईडचा रेशो आपण प्रपोर्शन मध्ये घेऊ शकतो. कोणत्या साईडचा रेशो आपल्याला प्रपोर्शन मध्ये घ्यायचा आहे? तर आपल्याला इथे पहिलं पाहता ए बी ए सी वगैरे दिसतात, एक्स ए वाय दिसतात. म्हणजे ए बी इकडे घेतला तर इकडे ए एक्स, ए बी अपॉन ए एक्स, ए बी अपॉन ए एक्स, आणि इकडे ए सी घेतला तर इकडे ए वाय घ्यावे लागतील. हा रेशो आपल्याला घ्यायचा आहे. पाहता हा रेशो घेऊ आपण, म्हणजे देअरफॉर ए बी अपॉन ए एक्स इज इक्वल टू ए सी अपॉन ए वाय. का? तर करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल्स आर इन प्रपोर्शन. मी शॉर्टकट मध्ये लिहिले. आता इथे जर पहिला पर्याय पाहिला तर ए बी अपॉन एसी पाहिजे. इथे पहा ए बी अपॉन एसी हवंय, ए बी अपॉन एसी आणि इज इक्वल टू एक्स अपॉन ए वाय, म्हणजेच यांचा अल्टरनेंडो करायचा आहे. देअरफॉर बाय अल्टरनेंडो, अल्टरनेंडो कसा करतात आपल्याला झालेला आहे 9th क्लासमध्ये. तर इथे न्यूमरेटरचा रेशो हा डिनॉमिनेटरच्या रेशो इतका घ्यायचा आहे, म्हणजेच ए बी अपॉन ए सी इज इक्वल टू एक्स अपॉन ए वाय. आणि इथे आपल्याला ऑप्शन जर पाहिला तर तो आपल्याला फर्स्ट ऑप्शन इथे मिळालेला आहे. आणि त्याच्यामुळं इथे ऑप्शन नंबर ए हे आपल्याला इथे आन्सर मिळणार आहे, हे लक्षात घ्या पहिलं. ओके, हाच प्रश्न जर मोठा आला 3-4 मार्काला तर तुम्हाला ते डिटेल मध्ये सोडवावं लागेल. हा 1 मार्कासाठी आहे म्हणून तुम्हाला हा शॉर्टकट मध्ये इथे मी सॉल्व्ह करून सांगितलेला आहे. ओके, सेकंड क्वेश्चन पहा. In triangle ABC, B dash D dash C and BD is equal to 7, BC is equal to 20, then find following ratios. तर हे रेशो आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत. 1 2 3 1 बाय 1 आपल्याला रेशो फाइंड आउट करायचे आहेत. तर आता इथे स्टार्ट करू आपण. तर इथे डायग्रामचं ऑब्झर्वेशन करा. डायग्राम मध्ये आपल्याला 3 ट्रायंगल्स दिसतात. इथे ट्रायंगल 3 आहेत पहा. जस्ट अ मिनिट. ट्रायंगल एबीडी इथे आहे, ट्रायंगल एडीसी आहे आणि ट्रायंगल एबीसी आहे. 3 ट्रायंगल्स आहेत.
आणि यांना कॉमन व्हर्टेक्स आहे ए, आणि त्यांचे जे बेसिस आहेत बीडी, डीसी आणि बीसी, तर हे सगळे कोलिनियर आहेत पहा. त्यामुळे या तिन्ही ट्रायंगलच्या हाईट्स ज्या आहेत त्या इक्वल येणार आहेत. तर इथे जर तुम्ही पाहिलं तर हा एबीडी आहे, तर याची हाईट आपल्याला इथे मिळेल अशी परपेंडिक्युलर बीडी वर टाकल्यावर, बीडी बेस झाला. आता ट्रायंगल एडीबी एडीसी विचारात घेतला तर याचा बेस डीसी जर घेतला तर हाईट हीच होणार, इथे दाखवलेली आहे हीच हाईट होणार. आणि हा मोठा ट्रायंगल जरी एबीसी घेतला तरी देखील आपण त्या ट्रायंगलची देखील हाईट इथे सेगमेंट ए इतकीच येणार आहे. म्हणजे तिन्ही ट्रायंगलची हाईट इक्वल आहे, त्यामुळे त्यांचा एरियाचा रेशो हा त्यांच्या करस्पॉन्डिंग बेसिसच्या प्रपोर्शन मध्ये असणार आहे. तर हे आपल्या इथे लक्षात येणं गरजेचं आहे. ओके. हा, तर हे आन्सर लिहिताना आपल्याला माहित असणं गरजेचं आहे की ट्रायंगल एबीडी, ट्रायंगल एबीडी, ट्रायंगल एडीसी and triangle ABC have a common vertex A, have a common vertex A, and their basis BD, DC and BC lie on the same line, on the same line BC. ओके. किंवा आर कोलिनियर म्हटलं तरी चालेल, बेसिस आर कोलिनियर, व्हर्टेक्स कॉमन इथे पहा, आणि बेसिस जे आहेत ते कोलिनियर जर झाले वन लाईन मध्ये तर हाईट इक्वल असते. ओके. देअरफॉर दे हॅव इक्वल हाईट्स. तर हा पार्ट आपल्याला महत्वाचा आहे. देअरफॉर दे हॅव इक्वल हाईट्स, इक्वल हाईट्स. ओके. तर हे आपल्याला इथे माहिती असणं गरजेचं आहे. पण हे एक्झाम्पल सोडवताना डायरेक्ट सुद्धा आपल्याला इथे सोडवता येतं, पण हे समजलं असेल तर. ओके. म्हणजेच कसं पहा, तर आता इथे फर्स्ट रेशो मी इथे घेतोय, फर्स्ट एरिया ऑफ ट्रायंगल एबीडी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल एडीसी इज इक्वल टू, तर यांचा एरियाचा रेशो हा त्यांच्या करस्पॉन्डिंग बेसिसच्या प्रपोर्शन मध्ये येणार आहे, कारण इक्वल हाईट्स असल्यामुळे. त्यामुळे एबीडीचा बेस पहा, एबीडीचा बेस आहे बीडी, त्यामुळे इथे बीडी अपॉन एडीसीचा बेस पहा, एडीसीचा बेस आहे डीसी, डीसी येणार. आणि इथे रिजन लिहायचं आहे. रिजन लिहिताना आपल्याला कसं लिहायचं आहे, हाईट्स इक्वल किंवा triangles having equal heights, triangles having equal heights एवढं लिहिलं तरी पुरेसं आहे. and therefore areas proportional to basis, therefore areas proportional to basis, areas proportional to basis. ओके.
तर आता इथे व्हॅल्यू ठेवायची आपल्याला. बीडी ची व्हॅल्यू पहा. आता इथे व्हॅल्यू पहा, बीडी 7 दिलेला आहे. बीडी 7 दिलेला आहे इथे. त्याच्यानंतर बीसी 20 दिलेला आहे. बीसी म्हणजे टोटल दिलेला आहे 20. इथे मी दाखवतो आता हे 20 इथून इथपर्यंत. ओके. आणखीन आता आपल्याला इथे डीसी शोधावं लागेल. आता इथे पहा, बीडी ची व्हॅल्यू ठेवता येते, डीसी ची व्हॅल्यू ठेवता येत नाही. म्हणून आपल्याला इथेच स्टार्टिंगला अगोदर तर आपल्याला डीसी ची व्हॅल्यू काढून ठेवायची आहे. तर स्टार्टिंगलाच हे आपण सोडवायचं आहे. मी इथे एवढ्या भागात लिहितो. आता पहा, इथे बीडी प्लस डीसी, बीडी प्लस डीसी इज इक्वल टू बीसी. आणि याला रिजन लिहायचं आहे. रिजन बी डॅश डी डॅश सी. तर बिटवीन नेसचं हे रिजन लिहिणं गरजेचं आहे. आता इथे बीडी ची व्हॅल्यू 7 आहे, प्लस डीसी आपल्याला शोधायची आहे, आणि बीसी दिलेली आहे 20. अँड देअरफॉर डीसी इज इक्वल टू 20 मायनस 7 13 येणार आहे. ओके. त्यामुळे इथे डीसी स्टार्टिंगला असं शोधून ठेवायचं आहे. मग हा पार्ट लिहायचा आहे. लक्षात ठेवा, हा पार्ट अगोदर घ्यायचा, मग हे लिहा आणि पुढचा भाग. आता इथे व्हॅल्यू ठेवायची आहेत, किंवा इथे सोडवलं तरी चालते. हा पार्ट डीसी ची व्हॅल्यू ठेवताना इथे लिहून मग इथे व्हॅल्यू ठेवली तरी सुद्धा चालते. सिक्वेन्स बदलला तरी चालतो, किंवा अगोदर हा पार्ट लिहा आणि नंतर मग हे घ्या, रेशो काढा. आता इथे बीडी ची व्हॅल्यू पहा किती आहे. तर ती लिहायची आपल्याला. इथे बीडी आहे 7 अपॉन डीसी शोधून काढलेले इथे आहे 13. त्याला काही सिम्प्लिफाय करता येत नाही, त्यामुळे आन्सर हेच राहणार आहे. ही इकडची बाजू इथे लिहून तुम्ही हे आन्सर लिहायचं आहे. आता पुढचा नेक्स्ट रेशो पहा. सेकंड रेशो. आता सेकंड रेशो आहे एरिया ऑफ ट्रायंगल एबीडी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी. एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी. हा एबीडी पहा, एबीडी आणि एबीसी ऑलरेडी आपण इथे लिहिलेलं आहे की त्यांचा व्हर्टेक्स कॉमन आहे, बेस कोलिनियर आहेत, त्यामुळे इक्वल हाईटचे आहेत. त्यामुळे इथे आता डायरेक्ट आपल्याला न पाहता देखील आपण इथे डायरेक्ट लिहू शकतो, सेपरेट लिहायची गरज नाही. तर इथे यांचा एरियाचा रेशो बेसच्या प्रपोर्शन मध्ये घ्यायचा आहे. एबीडीचा बेस पहा, एबीडीचा बेस आहे बीडी अपॉन एबीसीचा बेस आहे बीसी. आणि मग इथे हे रिजन वरती लिहिले तसंच लिहायचं आहे. मी आता इथे लिहित नाही, वेळ वाया घालवायला नको. तर हे जे रिजन आहे तर हेच रिजन इथे लिहायचं आहे. आता इथे व्हॅल्यू ठेवा. बीडी ची व्हॅल्यू आहे 7 अपॉन बीसी ची व्हॅल्यू पहा आहे 20. 7 अपॉन 20. याला काही सिम्प्लिफाय होत नाही, तसंच ठेवायचं आहे. आणि आता थर्ड रेशिओ पहा. एरिया ऑफ ट्रायंगल एडीसी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी. तर इथे एडीसी चा बेस पहा, एडीसी चा बेस आहे डीसी. इथे सुद्धा सिमिलरली बेसिसच्या प्रोपोर्शन मध्ये येणार, हाईट्स इक्वल असल्यामुळं. डीसी अपॉन एबीसी चा बीसी इक्वल टू डीसी ची लेंथ आहे शोधून काढलेली आपण 13 आणि बीसी ची लेंथ आहे 20. याला काही सिम्प्लिफाय करता येत नाही, हेच आन्सर राहील. तर इथे पण आपल्याला कारण लिहायचं आहे ट्रायंगल्स हॅव्हिंग इक्वल हाईट्स देअरफॉर एरियाज प्रोपोर्शनल टू बेसिस.
इथं जे आपण रिजन लिहिलेलं आहे तर हेच रिजन आपल्याला इथे आणि इथे लिहायचं आहे. हे 3 मार्काला उदाहरण येईल त्यावेळी हा पार्ट इथे काय लिहायची गरज नाही. तर डायरेक्ट तुम्ही 3 किंवा 4 मार्काला येईल त्यावेळी. तर त्यावेळी ते इथे लिहून हे रिजन जे आहे ते असं ब्रॅकेट मध्ये लिहिणं गरजेचं आहे किंवा कॉमन मध्ये वरती लिहून या तिन्हींचा साठी सेपरेट न लिहिता कॉमन मध्ये लिहून जरी आपण पुढे सोडवलं तरी चालेल. कोणत्या पद्धतीने सोडवायचं आहे हे आपल्यावर डिपेंड आहे. ओके, हा जस्ट मिनिट. हा तर ठीक आहे. तर झालेला पार्ट आपण लिहायचा आहे. बरोबर आहे आन्सर. काही जणांनी उत्तर दिलेलं आहे. 7/13, 77/20 आणि 13/20 येणार आहे. तर हे लास्टला आन्सर एकत्र करून लिहायचं आहे. ओके, ठीक आहे. थांबू आपण इथे. वेळ संपलेली आहे. हॅव अ नाईस डे. बाय.